आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील शेतकरी आणि मेंढपाळ सीताराम नाना राहिंज यांच्या 2 मेंढ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंभोरे रस्त्यावरील खडांगळे वस्ती या ठिकाणी घडली आहे. तर या घटनेत सीताराम राहिंज यांनाही विजेचा धक्का बसला, मात्र सुदैवानं त्यांचा जीव वाचलाय. सीताराम राहिंज हे आंभोरे रस्त्यालगत मेंढ्या चारत होते. यावेळी 2 मेंढ्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वीज खांबाच्या तानाजवळ गेल्या. या संबंधित तानाला जवळील घराची सर्व्हिस वायर बांधलेली होती. ती वायर कट असल्यामुळे वीज प्रवाह थेट पोलच्या तानामध्ये उतरला. याची कल्पना नसल्यामुळे मेंढ्या त्या तानाला स्पर्श करताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि यात 2 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. यात सीताराम राहिंज यांचं जवळपास 30 ते 35 हजार रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान मेंढ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सीताराम राहिंज यांनाही विजेचा धक्का बसलाय. सुदैवानं त्यांनी वेळीच स्वतःला सावरल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. त्याचवेळी जवळील शेतामध्ये काम करत असलेले संजय महाराज देशमुख यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सीताराम राहिंज यांना सुरक्षित बाजूला नेलं, धीर दिला आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यास मोलाची मदत केली. सीताराम नाना राहिंज. काय झालं तुमचं? आमचं म्हणजे 2 मेंढ्या तानाला गुतल्या, त्याचं वडायला गेलो तर एक मला करंट बसलाय. पोलला करंट होता का? बोलला नाही, करंट तानाला. तानाला current होता. हा. तुम्ही इथं काय करत होते? मेंढ्याचं म्हणजे चारीतच चाललो होतो. चारत चालले असताना हा, चारीतच चाललो होतो. चारता त्या मेंढ्या करंट लागल्यामुळे गेले, त्याच्यामुळे 2-3 मेंढ्या दगावले. सीताराम राहिंज यांच्या मेंढ्या या रस्त्याच्या कडेला चालत असताना अचानक त्यांचा ओरडण्याचा आवाज आला. मी ओरडले म्हणून का ओरडले म्हणून पाहायला आलो. ते एक मेंढी चिटकली, तिच्या मेंढीला ओढत असताना त्यांनाही शॉक बसला पण ते ओरडले. मी पाहायला तिथं आलो, त्यांना बाजूला केलं आणि आम्ही पण ते चेक केलं. दुसऱ्या तानाला दुसरी मेंढी मेली होती आणि मेंढ्या चिटकल्या. त्यावेळेस म्हणजे खाली पाऊस झालेला आहे, आर्थिंग मिळाली. 2 मेंढ्या बाकीच्या मेंढ्या होत्या. इथं बाकीची मंडळी जमली, रमेश यमनर जमले, अण्णा पाटील जमले या ठिकाणी, मदन देशमुख, सगळी मंडळी या ठिकाणी जमली. त्यांना आम्ही संरक्षणाचा प्रयत्न केला, त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते घाबरले होते, सीताराम राहिंज ते घाबरले होते. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ह्या पोलाच्या ताणांना गार्ड मनी नसल्यामुळं हा करंट जमिनीमध्ये आला. हा एमएससीचा गलथान कारभार आहे. 3 ताण आहे, 3ही ताणांना गार्ड नाही आहे, म्हणजे मनी नाही. तो मनी जर असता हा प्रकार घडला गेला नसता. लोखंडी पोल आहे, पावसाचं वातावरण आहे, तर एमएससी त्याची दखल घ्यावा. आपण आपल्या माध्यमातून ह्या सीताराम राहिंजांना न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या गरिबी आहे, गरिबी त्याच्या 2 मेंढ्या मेलेल्या आहे, मेंढपाळे. आपण त्यांचं संरक्षण ही आमची विनंती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विजेच्या खांबाला बेकायदेशीररित्या सर्व्हिस वायर बांधणं किती धोकादायक ठरू शकतं याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. संबंधित विभागानं या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीनं चौकशी करावी, दोषींची जबाबदारी निश्चित करावी, तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीची मेंढपाळ सीताराम राहिंज यांना भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.